सर्व माझ्या भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावनो, दिवसांदिवस इंस्टाग्रामवरती व सोशल मीडियावरती म्हणा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तोडल्या जातात, एआयच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवून अपलोड केले जातात आणि आपल्या त्या गोष्टीला सुरुवातीपासून विरोध आहे, बरोबर। आणि आपण अशा घटनेचा जाहीर निषेध करतो। पण ही घटना इथंच थांबत नाही आहे। दिवसांदिवस अशा घटना असंख्य आपल्या समोर येत आहेत। सोशल मीडियावरती असे असंख्य फेक अकाउंट बनवलेले आहेत लोकांनी, जे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्हिडिओ एआयच्या माध्यमातून बनवून हे अपलोड करत असतात, बरोबर। पण मी अशा घटनेचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि आपलं संपूर्ण आंबेडकरी चळवळीमधले जे आपले यूथ आहेत, यंग यूथ आहेत, त्यांना विनंती करतो की तुम्हाला जरी अशी एखादी आयडिया आढळली जे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एआयच्या माध्यमातून बनवून असे असलेले व्हिडिओ पोस्ट करतात, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा, बरोबर। आणि एवढंच नव्हे तर दिवसांदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची सुद्धा मोठ्या चरममध्ये विटंबना होती आहे। तर अशा घटनेचा आपण सुरुवातीपासून निषेध करत आलोय। फक्त निषेध करून जमणार नाही भावांनो, आपण फक्त बोलतो की अशा घटनेचा निषेध करतो, पण ह्या घटना थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यावं लागेल। आपल्याला कायद्याच्या मार्गाने चालून या अशा गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल करावे लागतील। तर भावांनो, परत एक घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशमधील रसिया या क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभं आहे। त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात आलेलं होतं, पण काही जातीवादी कंटकाकडून त्या स्मारकाची तोडफोड करण्यात आली आहे। तर भावांनो, स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची त्यांनी विटंबना केली आहे, स्मारक खंडित करण्यात आलेलं आहे। आणि एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेशमधील सर्व आंबेडकरी समाज या घटनेचा निषेध करत आहे। आणि एवढंच नव्हे तर नगिनाचे सांसद चंद्रशेखर रावण यांनी सुद्धा ही पोस्ट शेअर केलेली आहे। ह्या घटनेचा तपास चालू आहे। लवकरात लवकर ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना पोलीस प्रशासन, उत्तर प्रदेश पोलीस प्रशासन अटक करण्यामध्ये यशस्वी होईल, मी आशा बाळगतो। आणि भावांनो, आता हे स्मारक खंडित कशा प्रकारे केलेलं आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। ये स्थान डॉक्टर भीमराव अंबेडकर विद्यालय नरसिंहडीहा का है और नरसिंहडीहा विद्यालय परिसर में बाबा साहब की जो प्रतिमा लगी हुई है उसको आज मध्य रात्रि में किसी ने बाबा साहब का हाथ तोड़ दिया। ये देखिए वीडियो में आपको दिख रहा है, ये विद्यालय परिसर में ही लगा हुआ है सबकी प्रतिमा। इस पर आप सभी लोग जो है उपस्थित हों और आगे की कार्रवाई सुनिश्चित की जा सके। तर भावांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की कशा प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक काही जातीवादी कंटकाकडून खंडित करण्यात आलेलं आहे। आणि आम्ही हीच आशा बाळगतो की यूपी सरकार लवकरात लवकर त्या ठिकाणी नवीन स्मारक स्थापन करेल आणि त्या स्मारकाला संरक्षण देईल, जेणेकरून काही जातीवादी कंटक जे फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा व त्यांच्या स्मारकांचा विरोध करतात ते असे कृत्य पुन्हा करणार नाही। आणि ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्याला लवकरात लवकर अटक होईल। आणि असे जर कृत्य दिवसांदिवस घडत असले तर आपल्याला नक्कीच अशा नराधमाचा इलाज करणं गरजेचं आहे। कायद्याचा यांच्यावरती जोपर्यंत लाठी पडत नाही तोपर्यंत यांची बुद्धी जाग्यावरती येत नाही। कारण की असे दिवसांदिवस असंख्य व्हिडिओ येऊ लागलेत समोर, इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो किंवा यूट्यूब असो, अशा घटना आपल्याला भरपूर बघायला मिळतात। कारण की हे जे कृत्य घडलं हे फार निंदनीय आहे आणि अशा घटनेचा आपण जाहीर निषेध करतो भावांनो। आणि परत एकदा सांगू इच्छितो की सर्व महापुरुषांचा सन्मान करा, मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असो व इतर समाजातील कुठलेही महापुरुष असो, किंवा महापुरुष कुठल्याही समाजाचे किंवा जातीचे नसतात, ते सर्वांचे असतात। मी सतत माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की प्रत्येक महापुरुषांचा सन्मान झाला पाहिजे, कुठल्याही महापुरुषांचा अपमान होता कामा नाही। आणि अपमान जर कोणी असा कुत्रा करत असेल तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा। आणि एवढंच नाही भावांनो, तर गेल्या 1 ते 2 महिने अगोदर एक व्हिडिओ बनवलेला होता आपण, ज्याच्यामध्ये एका मुलाने, जो की बुलंदशहरचा रहिवासी होता, त्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची विटंबना केली होती। तर तो पकडला गेलेला आहे। बाजूला तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल
त्याला अक्षरशः भीमसैनिकांनी चांगला चोप दिला आहे आणि त्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ नेऊनसुद्धा त्याला माफी मागावं लावली आहे. आणि एवढंच नव्हे तर बुलंद शहरातील आपले भीमसैनिक जे आहेत त्यांनी त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर भावांनो, हा तर झाला बुलंद शहरचा किस्सा, ज्याने हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केली होती तो पकडला गेला आहे. आणि एवढंच नव्हे पण आता जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जी विटंबना झाली आहे, स्मारकासोबत जे छेडछाड झाली आहे, याचासुद्धा लवकरात लवकर पत्ता मिळेल. आणि काही अपडेट मिळाल्यानंतरसुद्धा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ नक्कीच मी पोचवेल. तर भावांनो, तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघताय हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. आणि हा संपूर्ण विषयावरती तुमचं व्यक्तिमत्व काय आहे कमेंटच्या माध्यमातून मला कळवणं विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. परत माझा सर्वांना जय भीम आणि जय संविधान.